राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हं, यांची तरतूद जी संविधानामध्ये केलेली आहे, बरोबर. ती आर्टिकल 67 मध्ये केलेली आहे. हं, आणि यामध्ये एक असं आहे की या दोन्ही इलेक्शनसाठी प्रेसिडेन्शियल अँड व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स ऍक्ट 1952 आहे. ओके. या ऍक्ट प्रमाणे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट या दोघांच्याही निवडणुका घेतल्या जातात. हं, हं. यामध्ये थोडं सविस्तर सांगायचं म्हणजे टर्म आपल्याला माहितच आहे. 5 वर्षाची टर्म असते प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटची. आणि यामध्ये इलेक्ट्रोल कॉलेज, आता आपण सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रोल कॉलेज हे स्थापन केलं जातं. आणि आर्टिकल 66 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याप्रमाणे व्हाईस प्रेसिडेंट हे इलेक्ट्रोल कॉलेजच्या मार्फत निवडून दिले जातात. आणि या इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये दोन्ही सभागृहाचे म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे मेंबर्स यांचा समावेश असतो. आणि यामध्ये 12 नॉमिनेटेड जे मेंबर आहे राज्यसभेवर हं. त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केला जातो. आणि या टोटल यांचे एकंदर जे सदस्य आहेत या इलेक्ट्रोल कॉलेजचे, राज्यसभेमध्ये 233 इलेक्टेड सदस्य आहेत आणि 12 नॉमिनेटेड आहे. आणि लोकसभेमध्ये 543, म्हणजे असे एकूण 788 सदस्यांना मतदानाचा हक्क आहे. आणि नियम 40 प्रेसिडेन्शियल आणि व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन रूल 74 प्रमाणे याची लिस्ट जी आहे इलेक्ट्रोल कॉलेजची ती मेंटेन केली जाते. सेक्रेटरी जनरल इलेक्शन कमिशनच्या मार्फत ती मेंटेन केली जाते. आणि यामध्ये या सदस्यांचा समावेश असतो.